लिसन, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर आले ते 30 वर्षाचे झाले आणि ज्यावेळेस ते 30 वर्षाचे होते त्यांनी पाण्याने बुडून बाप्तिस्मा घेतला आणि ज्यावेळेस ते बाप्तिस्मा घेत होते शास्त्र सांगतं स्वर्ग उघडला आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. कोणीतरी माझ्या मागे म्हणा, हे पवित्र आत्मा माझ्यावर ये. ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर आला त्यांनी सेवेला सुरुवात केली उपवास प्रार्थना करून. आणि उपवास प्रार्थना करून जशी सेवेला सुरुवात केली शास्त्र सांगतं भला मोठं रिवायवल खुललं. जगात असं रिवायवल कधी कोणी आणलं नाही. इतकं भयानक संजीवन आलं. शास्त्र सांगतं येशू ख्रिस्ताच्या सावलीने लोक बरे होत होते. येशू ख्रिस्ताचा हात ज्या कशाला लागायचं ते बदलून जायचं. हे देवा तोच हात आज आम्हाला लागू दे. तोच हात इथं बसणाऱ्याला लागू दे. तोच हात मंडळीला लागू दे. तोच हात जे ऑनलाईन पाहते त्यांना लागू दे. तोच हात तुझ्या सेवकांना लागू दे. तोच हात भारत देशाला लागू दे. तोच हात या संभाजीनगरला लागू दे. तुमचा आमेन पुरेसा नाहीये. तुमचा आमेन पुरेसा नाहीये तर आपली ताकद वाढवावी लागेल. आपला आवाज वाढवावा लागेल. देवाच्या आत्म्याला ती तहान आणि भूक दाखवावी लागेल. थंडपणा निघून जाओ. झोपेचा आत्मा निघून जाओ. डायवर्ट करणारा आत्मा निघून जाओ. गडबड करणारा आत्मा निघून जाओ. कोणीतरी आमेन म्हणेल. कोणीतरी आपले दोन्ही हात उभारून आमेन म्हणेल. और रबाबाबाला दस्ते दिले की देवाचा अग्नी देवाचा आत्मा जो येशूच्या द्वारे मोठ्या गोष्टी करत होता तोच आत्मा जिथं उतरून येऊ. भविष्यवाणी आहे तुम्ही साधारण राहणार नाही. जस प्रभू चिन्ह चमत्कार करायला लागले आंधळे पाहत होते. जन्म आंधळे पाहत होते. ज्यांच्या डोळ्यात बावल्या नव्हत्या किंवा बाऊल नव्हते बुबळे तयार होत होते. परंतु ज्यावेळेस येशू पृथ्वीवर होता त्याने जग हलवलं. शास्त्री परुषी येडे झाले. ते डोकं खाजवत होते कसं थांबू याला. कारण जग याच्या मागे चाललं. ज्याच्यावर पवित्र आत्मा येतो त्याला कोणीच थांबू शकत नाही. हो ज्याच्यावर पवित्र आत्मा त्याला कोणीच थांबू शकत नाही. आणि शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्ताने मानवाला परत सामर्थ्यात घेण्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला. आणि गुड फ्रायडेच्या दिवशी आज 2000 वर्षामागे तो त्या ठिकाणी मृत्यू पावला. आणि आम्हाला पाहायला मिळतं सैतानाला वाटलं त्या काळातल्या सरकारला वाटलं फिनिश संपला येशूचा खेळ. किती आले किती गेले पण त्यांना हे माहिती नव्हतं की देवाची योजना ही एक वेगळी योजना होती. पुन्हा सामर्थ्य देण्यासाठी पुन्हा संजीवन देण्यासाठी पुन्हा जीवन देण्यासाठी. जो येशू ख्रिस्त कबरेत 3 दिवस मृत होता त्याच पवित्र आत्म्याने ज्याने त्याच्या जन्माला आम्ही पाहतो की त्या ठिकाणी त्याच्याद्वारे ती जन्म झाला होता. मरियावर पवित्र आत्माला येशूचा जन्म झाला. येशूने पवित्र आत्म्याने सेवा केली. आता मेला बायबल सांगतं त्याच येशू ख्रिस्ताला मृतातून परत पवित्र आत्म्याने उठवलं. येशू ख्रिस्त पुनरुत्थी झाला आणि पुनरुत्थी झाल्यानंतर 40 दिवस कोणीतरी म्हणा 40 दिवस 40 दिवस तो त्याच्या लोकांना भेटत होता. त्याच्या लोकांबरोबर होता आणि 40 दिवस यांना तो भेटी देत होता. 3 गोष्टी येशू ख्रिस्त 40 दिवस करत होता. मी लेंथ समयाबद्दल नाही बोलत आहे. आजच्या मंडळीला फक्त उपवासाचे दिवस माहिती आहे. पुनरुत्थानानंतरचे दिवस माहिती नाही. कारण आजची मंडळी ही झोपेत मृतपणात ते पुनरुत्थानात नाहीये. पण माझी प्रार्थना आहे या मंडळीसाठी आणि इथं असणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही लेंथचे लोक होणार नाही. आम्ही लेंथच्या नंतरचे लोक हो. कोणीतरी आमेन म्हणूया. हो दुःखाचे दिवस संपले. आता सामर्थ्याचे दिवस. आता संजीवनाचे दिवस. आता पुन्हा सुरुवात करण्याचे दिवस. आता परत उभं राहण्याचे दिवस. आता समर्पण करण्याचे दिवस. आता देवासाठी जगण्याचे दिवस. आता देवासाठी जगण्याचे दिवस. एक पेंटिकॉस्टल हालेलुया म्हणायचा का? हा पेंटिकॉस्टल नाही वाटला मला. एक जोरदार पेंटिकॉस्टल हालेलुया. येस दिस इज द वन. दिस इज द वन. येशू ख्रिस्त 40 दिवस पृथ्वीवर असताना 3 गोष्टी करत होता. त्यांना शिक्षण देत होता. त्यांना बोध करत होता आणि त्यांना पुरावे देत होता. प्रिशांचं पुस्तक पहिला अध्याय 3 पासून पुढे तुम्ही या गोष्टी वाचू शकता. आणि 40वा दिवस आला. ज्या दिवशी 40वा आला शास्त्र सांगतं की ते त्या जैतुनाच्या डोंगरावर होते आणि त्या डोंगरावर असताना येशू ख्रिस्तासमोर जवळ शास्त्र सांगतं 500 लोक होते. म्हणा 500. आणि 500 लोक त्या ठिकाणी असताना 1 कोरिंथीचं पुस्तक 15 अध्याय 1 ते 3 वचनात तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील. मी थोडंसं फास्ट जाते. वचन तुम्ही लिहून घ्या किंवा नंतर तुम्हाला मी देईल नोट्स लागल्या तर. हे जवळ 500 लोक होते. येशू ख्रिस्त त्यांच्या समोर उभा राहतो. किती लोकांसमोर?
आणि लूक 24:49 प्रमाणे त्यांना सांगतो, तुम्ही या शहरात तोपर्यंत राहा जोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य मिळत नाही, जोपर्यंत तुम्हाला अग्नी मिळत नाही, जोपर्यंत तुम्हाला संजीवन मिळत नाही, जोपर्यंत तुम्ही आत्म्याने भरत नाही, या शहराला सोडू नका. प्रेषित 1 आणि वचन 3 आणि 4 मध्ये पण हीच गोष्ट पाहायला मिळते की तुम्ही तोपर्यंत यरूशलेम मध्ये राहा जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यावर येत नाही. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हे लोक येशू ख्रिस्तांच्या डोळ्यात देखत स्वर्गात उचलला गेला. आणि आम्हाला पाहायला मिळतं हे लोक सगळेचे सगळे यरूशलेम मध्ये गेले आणि यरूशलेम मध्ये जाऊन हे त्या ठिकाणी प्रार्थना करत आहेत. आता यरूशलेम मध्ये जाऊन राहणं हे खतरनाक होतं बरं का, कारण येशूला लोकांनी मारलं होतं आणि त्याचे शिष्य होते. पेत्र बित्र सगळे सोडून पळाले होते. यांना मरणाची भीती होती, यांना पण वधस्तंभावर देऊ शकत होते किंवा यांनाही शिक्षा होऊ शकत होती किंवा यांनाही त्या ठिकाणी हाणमार होऊ शकत होती. इतकंच नाही, त्या ठिकाणी जाऊन राहणं कठीण होतं, कारण येशूने सांगितलं होतं बाकीची गडबड करू नका, फक्त वाट पहा. कोणीतरी शेजारच्याला म्हणा वेट, खमॉन म्हणा वेट, वाट पहा. शेजारच्याला म्हणा वाट पहा. आणि आम्ही पाहतो की हे यरूशलेममध्ये गेले आणि वाट पाहत आहे. वाट पाहत असताना 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. आणि जसा पवित्र आत्मा उतरला, शास्त्र सांगतं ते सगळे आत्म्याने भरले आणि देव बापाने त्यांच्या कर्वे मंडळीची स्थापना केली. इतकंच नाही, शास्त्र सांगतं की जे चिन्ह चमत्कार येशूने केले तसेच चिन्ह चमत्कार हे करायला लागले. आणि उलट मी आपल्याला सांगेल, येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त कामं ते करायला लागले, कारण त्यांनी सांगितलं जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षाही मोठ्या गोष्टी करेल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की यांच्याही सावलीने, प्रेषित 5 आणि 15 वचन जर तुम्ही वाचलं, सापडलं तर कोणीतरी वाचू शकता, तर हे जे लोक वाट पाहत होते, हे जे लोक सामर्थ्य मागत होते, आता यांना पवित्र आत्मा मिळाला आणि यांच्याद्वारे चिन्ह चमत्कार व्हायला लागले. यांच्या सावलीने हे लोक बरे व्हायला लागले. प्रेषित 5:15 वाचता कोणीतरी. दुखनाईतकरांना पलंगावर आणि खाटावर ठेवीत. लोक जे आहेत आजारांना पलंगावर घेऊन यायचे, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी पेत्राची सावली तरी त्याच्यातील एक काही जनावर त्यांच्यातल्या काही जनावर पडावी. आणखी यरूशलेमच्या आसपास चोहोकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकरांना घेऊन यायचे व अशुद्ध आत्म्यांनी पिडिलेल्यांना घेऊन आणि दुष्ट आत्मे लागलेले घेऊन यायचे. तिथे येत असत आणि ते सर्व बरे होत. आणि ते सर्व बरे होत. एक टाळाचं अर्पण देवाला द्यायचं का? टाळाचं अर्पण देवाला द्यायचं का? मी पैशाचं नाही म्हटलं, टाळायचं म्हटलं, फुकट आहे. बर, लिसन दिस. देवाने तारणाची योजना केली, मनुष्य हरवला. देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं. येशू ख्रिस्ताने परत माणसाला शोधून काढलं आणि माणसाला जाता जाता शेवटची आज्ञा, बायबल मधली शेवटची आज्ञा जर काय असेल तर ती ही 2 शब्दात आहे, वाट पहा आणि सामर्थ्य. आणि ही आज्ञा हे लोक पाळत असताना शास्त्र आम्हाला सांगतं यांच्यावर देवाचा आत्मा आला आणि हे मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागले. चर्चली संदेश आपण मेन गाभ्यामध्ये जात आहोत. हे आपली आउटलाईन. प्रभू येशू ख्रिस्ताचे शेवटले शब्द त्याच्या मंडळीला काय आहेत माहितीये? प्रार्थना करा. प्रार्थना करा, प्रार्थना करा. आणि आम्ही पाहतो त्यांना हे नाही सांगितलं किती दिवस प्रार्थना करा, त्यांना हे नाही सांगितलं किती दिवस वाट पहा, त्यांना हे नाही सांगितलं की किती काळ राहील. एकच सांगितलं, तोपर्यंत. म्हणा तोपर्यंत, जोपर्यंत, म्हणा तोपर्यंत मी वाट पाहिल, जोपर्यंत मला सामर्थ्य प्राप्त होत नाही. मी तोपर्यंत वाट पाहिल जोपर्यंत मला सामर्थ्य प्राप्त होत नाही. आणि आम्ही पाहतो की 10 दिवसानंतर यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं, यांचे अश्रू पुसले गेले, यांचा धीर जमेस धरला आणि यांचं सर्वश्रेष्ठ प्रतिफळ यांना मिळालं. आणि या लोकांनी लिसन दिस, पहिली प्रार्थना केली ती जागा हल्ली.
शेजारच्याला हलवता का थोडस? मी जागेबद्दल बोललो, तुम्ही कमी त्याला तरी हलवा. मी काय म्हटलं, काय हल्ली? कशाने हल्ली? वाद्य वाजवल्याने नाही, प्रचार केल्याने नाही, बिर्याण्या खाल्ल्याने नाही, की जेवण केल्याने नाही, की चांगल्या कपड्याने नाही, फक्त प्रार्थना केल्याने. यस, फक्त प्रार्थनेद्वारे ती जागा हल्ली. त्यांनी दुसरी प्रार्थना केली, अख्खं यरूशलेम हल्लं. कोणीतरी आमेन म्हणूया. कोणीतरी आत्म्यात स्वीकारा, मी प्रॉफिटिकली प्रचार करत. त्यांनी तिसरी प्रार्थना केली, जेल हल्लो. त्यांनी चौथी प्रार्थना केली, देश हल्ला. वाट पहा आणि प्रार्थना करा, वाट पहा आणि प्रार्थना करा. आज चर्च जे आहे, जर प्रार्थनेत नाही तर फक्त बिर्याणीचं ठिकाण, जर प्रार्थनेत नाही तर फक्त मनोरंजनाचं ठिकाण, जर प्रार्थनेत नाही तर फक्त टाइमपासचं ठिकाण. कितीही गाणे गाऊ द्या, कितीही प्रचार होऊ द्या, जर त्या चर्चचा पाया प्रार्थना नसेल तर ते चर्च कधीच सामर्थ्यात येणार नाही, तो सेवक कधीच सामर्थ्यात येणार नाही, ती मंडळी कधीच सामर्थ्यात येणार नाही. 10 दिवसानंतर यांना सामर्थ्य मिळालं. यांना येशूने हे सांगितलं, 10 दिवस वाट पहा, 10 दिवसांनी मी पाठवतो. हे पूर्ण ब्लाइंड आहेत. जर 50 दिवस लागले असते तर यांनी वाट पाहिली असती का? जर 100 दिवस लागले असते तर वाट पाहिली असती का? तुमचा आवाज पाहिजे. जर 700 दिवस लागले असते तर? कुठेतरी आलोय का आपण? आपल्याला इकडे पण जायचंय. कुठे आहे ते प्रोजेक्टर मला नाही माहिती. हा, त्यांना काही डेडलाईन नाही, फक्त वाट पाहायची. आज अनेक जण असतील आपल्या आत्मिक आशीर्वादासाठी वाट पाहत असतील, आपल्या शारीरिक आशीर्वादाची वाट पाहत असतील, आपल्या कुटुंबातल्या आशीर्वादाची वाट पाहत असतील, किंवा सेवक आहेत आपल्या सेवेतल्या आशीर्वादाची वाट पाहत असतील. मी आपल्याला आव्हान करतो, हे देवा, मी तोपर्यंत तुला सोडणार नाही जोपर्यंत मला आशीर्वाद देत नाही. माझे डोळे तोपर्यंत तुझ्याकडे लागतील जोपर्यंत तू माझ्यावर कृपा करत नाही. मी तोपर्यंत तुला जाऊ देणार नाही जोपर्यंत मला सामर्थ्याने भरत नाही. मला नवीन कर, मला बदल, आणि मला निरुपयोगी किंवा युजलेस कधीच होऊ देऊ नको. 500 लोक होते. शास्त्र सांगतं प्रेषित 1 वचन 13 आणि 14 मध्ये फक्त 120 उरलेत. 380 गायब. वाट पाहणं ख्रिस्ती जीवनातला सर्वात कठीण भाग. प्रार्थनेत टिकून राहणं सैतानाला न आवडणारी गोष्ट आहे. आपण चर्च मेंबर बद्दल घंटा घंटा गप्पा मारू, आमच्या नगरी भाषेत म्हणतात कुटाळ करू, घंटा घंटा राजकीय विषयावर बोलू, कौटुंबिक विषयावर बोलू, अनेक गोष्टीवर बोलू, पण प्रार्थनेत नाही बोलायचं. प्रार्थना नकोय. आजची मंडळी सामर्थ्याशिवाय काय? आजचे अनेक सेवकगण सामर्थ्याशिवाय काय? कारण जो मेन पाया आहे ना ख्रिस्ती जीवनाचा, तोच सैतानाने हलवून टाकलेला आहे. आज देव या शेवटल्या दिवसांमध्ये प्रार्थना योद्ध्यांचा शोध करत आहे. त्याला ते लेकरं पाहिजे, त्या मंडळा पाहिजे, ते सेवक पाहिजे जे त्याला काम करू देतील, स्वतः काम नाही करणार. लिसन दिस. 500 मधले 380 गायब. फक्त 120 उरले. आणि या 120 लोकांनी निर्णय घेतला, काहीही किंमत मोजावी लागली तरी मी सामर्थ्याशिवाय ख्रिस्ती जीवन जगणार नाही. कोणतरी आमीन म्हटलं का? मी किती जोरात गाणे गातो काही फरक पडणार नाही. मी किती छान वाद्य वाजवतो काही फरक पडणार नाही. मी किती चांगला प्रचार करतो काही फरक पडणार नाही. कोणी आमीन म्हणत नाही म्हणजे? मी म्हटलं नाही, सुरुवात आहे, अजून खूप खोल जायचं आपल्याला. मी पास्टरला म्हटलं होतो, पास्टर मी या पद्धतीने जाईल. ते म्हटले याच पद्धतीने जा. मागच्या रविवारी माझ्या चर्चमध्ये माझा उपदेश होता की तुम्हाला मी शेवटच्या वेळ पाहते. मेंबर लोकांना म्हटलं, बऱ्याच लोकांना, तुम्हाला मी शेवटची वेळ पाहते. मी माझ्या मेंबर बद्दल बोलतोय. तुम्ही तर माझ्यासाठी एक आशीर्वाद लोक आहात. जे देव सांगणार तेच आम्ही सेवक बोलणार. आणि हे देव असे सेवक उभे कर जे तुझं बोलतील, आपलं नाही. मंडळांचे कान खुश नाही होणार, मंडळांचे हृदय खुश झाले पाहिजे. हो, थँक्यू जीसस. वाट पाहत असताना, प्रार्थना करत असताना अनेक जण निघून गेले. आपल्या सोप्या भाषेत थंड पडले. आणि त्या मंडळीतून किंवा त्या लोकांच्या जीवनातून संजीवनाचा जो वाटा होता तो त्यांनी गमावला. 1997 रोजी 1997 रोजी मला कोणीतरी येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं. मी एक हिंदू कुटुंबातून आलोय.
माझ्या बाप दादा यांना कधी येशू ख्रिस्ताबद्दल माहिती नव्हतं. माझ्या एका मित्राने मला येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं. 1997 रोजी मी सुवार्ता ऐकली, ख्रिस्ताच्या प्रेमात पडलो, वाढत वाढत पुढे गेलो. 2 वर्षानंतर मी निर्णय घेतला की मला त्याची सेवा करायची. आणि 1999ला मी 3 वर्ष बायबल स्कूल शिकण्यासाठी गेलो. कारण पास्टरना आठवत असेल, त्या काळची परिस्थिती बायबल स्कूल झालं तरच पालक म्हणायचे, आता सारखी नाही. परिस्थिती बदलली, ऑनलाईन आलं सगळं. आणि ते पण कमीत कमी 6 महिन्याला, 1 वर्षाला किंमत नव्हती, 3 वर्ष कमीत कमी. तर 3 वर्ष गेलो. मी होतो 16 वर्षाचा. 3 वर्षाचं बायबल स्कूल झालं. मी 2000 साली मी उघडपणे येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. बुडून बाप्तिस्मा घेतला 15 ऑगस्ट रोजी. आणि माझा बाप्तिस्मा झाल्यानंतर 2002 रोजी मी माझे 3 वर्षाचे बायबल स्कूल पूर्ण केलं. सगळी टेक्निक घेतली, सगळ्या थेऱ्या घेतल्या. बेस्ट स्टुडंट 3 वर्ष मी सगळ्या वर्गात बेस्ट होतो. कधी मागं नाही पडलो, कोणी माझ्या आसपास पण नाही. बेस्ट बेस्ट बेस्ट. आणि 2002ला माझं ग्रॅज्युएशन झालं. सेवेला सुरुवात केली. 10 वर्ष सेवा केली. 2012ला असं वाटलं अजून बायबलचं शिक्षण घ्यावं. मी परत उच्च लेवलला माझ्या शिक्षण घ्यायला गेलो. आंध्रामध्ये विशाखापट्टणमला होतो. 3 वर्ष मी माझं मास्टर केलं, परत आलो. या सगळ्या गोष्टी एकत्र सांगतो. मागची 20 वर्ष झाले मी सेवा करतो. आणि 20 वर्ष सेवा करत असताना मी ऑलराऊंडर पास्टर आहे. वाद्य वाजवणार, प्रचार करणार, बाप्तिस्मे देणार, सुवार्ता सांगणार, भूतका, तुम्ही कल्पना करा, ऑलराऊंडर. काही कटकसर करणार नाही, सगळं करायला तयार. 1-2दा मार पण खाल्लाय, शाळातून पण गेलोय, ऑलराऊंडर. आणि त्याच्यातून इथपर्यंत. सो हे सगळं चालू असताना, यातून जात असताना 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाल्यानंतर एक दिवस मेचा महिना आला 2024 मधला. मी देवाच्या मंदिरात होतो. या 20 वर्षामध्ये माझा चर्च मेंबर आजारी पडला का तो आजारी हॉस्पिटलला तो जायच्या अगोदर मी तिथं. इतका चांगला पाळक. लग्न लावायला मी, बाप्तिस्मा करायला मी, पुरायला मी, लेकरांचे समर्पण करायला मी. जिथं नाही तिथं मंडळी खुश. जी सेवा हाती पडणार बेस्ट बेस्ट बेस्ट. नातेवाईकांना खुश करणारा मी, मित्रांना खुश करणारा मी, 2 लेकरं पत्नी यांना खुश करणार. आय वॉन्ट बेस्ट. मला बेस्ट बनायचंय सगळीकडे. आणि 20 वर्ष बेस्ट 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 बेस्ट. प्रचार करायला, बायबल स्कूलला शिक्षक मी, जिथं नाही तिथं कुठं, प्रत्येक या औरंगाबाद अनेक वेळा मी आलोय, माझ्या सभा झाल्या. मी तुम्हाला मागच्या गोष्टी सांगते. आणि सगळं करत असताना 20 वर्षाच्या सेवेनंतर मी एक दिवस मास्टर होल्ड केलंय. मी फर्स्ट क्लासमध्ये इंग्लिशमध्ये. मी माझी ती योग्यता नाही, मी तिथपर्यंत जाऊ, पण देवाने मला फार उचललं मागच्या 20 वर्षात सांगतो तुम्हाला. आणि हे सगळं करत असताना मे महिन्यात 2024ला मी चर्चमध्ये फिरत होतो. आणि माझ्या मनात विचार आला, हे सगळं करत असताना देव खुश आहे का? मंडळी खुश, मंडळी मेंबर खुश, लेकरं खुश, बायको खुश, शरीर खुश, शैतान खुश, सगळे खुश. देव खुश आहे का? देव समाधानी आहे का माझ्या सेवेबद्दल, माझ्या जीवनाबद्दल? हा विचार माझ्या मनात आला. मी 40 ऑलरेडी पार केले, मी 40+ आहे. हा विचार जेव्हा माझ्या मनात आला, थोडी चूर लागली. नाही राव, देव कुठं खुश आहे? मी अनेक वेळा बायबल वाचायला सुरू केलं, पूर्ण नाही करू शकलो. मध्ये सेवा सेवा सेवा, कोणाचं लग्न, कोणाची व्हिजिट, कोणाचं काय, सो अँड सो. अनेक वेळा बायबल वाचायला सुरू केलं, बायबल कुठंतरी येऊन थांबणार. अनेक वेळा प्रार्थना सुरू केला, प्रार्थना कुठे येऊन तरी थांबणार. अनेक वेळा देवाबरोबर पर्सनल सुरुवात केली, कुठेतरी थांबणार, काहीतरी मध्ये येणार. यातून जात असताना मे महिन्यात हा विचार माझ्या मनात आला, काय देव माझ्यावर खुश आहे का? जर मी आज मेलो तर, जर देव आला तर, आणि जर उद्या मी देवासमोर उभा राहिलो ज्या कार्यासाठी त्याने मला निवडलं, काय तो माझ्यावर खुश आहे का? जसा हा विचार माझ्या मनात आला, माझे अश्रू पडायला लागले, मला भरून यायला लागलं. कोणी मला कंट्रोल करू शकत नव्हतं. माहिती नाही काय हृदयात खळबळ सुरू झाली. 20 वर्षाची सेवा, उत्तम शिक्षण, चांगल्यातली चांगली स्पष्ट आलेली मंडळी, सगळं काही, पगार, गाडी गोडी, एव्हरीथिंग, सोनं नाणं. मी तुम्हाला सांगतो, खूप देवाने मला आशीर्वाद केलं. पण हा प्रश्न मनात आला, देव खुश आहे का? देव समाधानी आहे का? किंवा देव माझ्याबद्दल ज्या कार्यासाठी मला त्याने निवडलं, मी तिथपर्यंत गेलो की एवढी सेवा, एवढंच आयुष्य, आता कबरच बाकी आहे. आणि दीपक मेला नाही. 9 मे रोजी मी एक निर्णय घेतला की देवा, 10 दिवस, म्हणा 10 दिवस, हे यरूशलेमात 10 दिवस होते. मी पण निर्णय घेतला 10 दिवसांचा. मी पण यांच्यासारखं करणार. मी पण मोबाईल हात लावणार नाही, कुठं लग्नाला जाणार नाही, कुठं हॉटेलला जाणार नाही, कुठं मित्रात जाणार नाही, घर नाही, दार नाही, टीव्ही नाही, व्हिजिट नाही, पैसा नाही. 10 दिवस मी तुझा. आणि 9 मे 2024 रोजी मी हा निर्णय घेतला की 10 दिवस या मंडळीने जे केलं, मी का करू नये? पाहू देवा काय होईल ते होईल पुढे. आणि मी 10 दिवस
उपवास प्रार्थनांना सुरुवात केली. आणि मी देवाला धन्यवाद देतो. हे जे उपवास प्रार्थना 10 दिवसाचे, हे साधारण उपवास प्रार्थना नव्हते. याच्या अगोदर जे मी उपवास प्रार्थना करायचो, त्या उपवास प्रार्थनेत मी 24 तासात एकदा जेवायचो, पण 24 तासाचं जेवायचो. आपण असंच करतो नाही का? मला मुखवटे उतरवलेले आवडतील. आज किती ख्रिस्त जेव्हा मुखवटे उतरवेल, कोणाला तोंड दाखवणार, अरे ही अशी निघाली, अरे हा तर तसा निघाला, नको नको देवा, इथंच आम्हाला ओरिजिनल कर, इथंच आम्हाला ओरिजिनल कर. जर आम्ही इथं ओरिजिनल नाही, तिथं आम्हाला एंट्री नाही. लिसन दिस, 24 तासाचं संध्याकाळच्या जेवणात दाबून, जर दुपारी 1, सकाळी 1 आणि संध्याकाळी 3, पण या 10 दिवसात ठरवलं कमी खायचं. कोणीतरी म्हणा कमी खायचंय. या आमच्या घोषणा आहे संजीवनासाठी. कोणीतरी शेजारच्याला म्हणा कमी खायचंय. मला नाही शेजारच्याला. सामर्थ्य पाहिजे, अभिषेक पाहिजे, असे गीता आले पाहिजे की माझी उपस्थिती सगळं बदलून टाकेल आणि त्याच्यासाठी मला कमी खावं लागेल. असे प्रचार आले पाहिजे की मला लादायची गरज नाही पडली पाहिजे. माझा साधारण संदेश सुद्धा मोठं संजीवन घेऊन आला पाहिजे. मी माझ्या घरात अशी व्यक्ती बनले पाहिजे की म्हणले, नवरा म्हणलं पाहिजे काय झालं हिला, अरे आता ही बदलली कारण हिच्यावर सामर्थ्य आलंय, आता हा बदललाय कारण आता हा खरा ख्रिस्तात आला. लिसन, कमी खायचंय. मी पास्टर 24 तासामध्ये, पास्टर जेवढे पास्टर्स आहे, यंगस्टर आहे, चॅलेंज करेल. 24 तासाचा जो उपवास सोडतो मी, हार्डली 1 चपाती खात होतो 24 तासानंतर. किती दिवस? 10 दिवस. देवा तू समाधानी नाही ना, मला हे करून पाहिजे. खूप केलं 20 वर्ष. 10 दिवस हे निर्णय घेतले की फक्त देवाची उपस्थिती, फक्त देवाची उपस्थिती. ना भूक लागत होती, ना तहान लागत होते, काही घेणं देणं नाही. देवाची भूक लागली, देवाची तहान लागली आणि देवाच्या प्रेमात मी खरा पडलो होतो. जो होतो ना इकडे तिकडे लटकलेलो, आता त्यातून बाहेर आलो होतो आणि आता देवाला मी पूर्ण पाहिजे होतो. लिसन. दुसरा निर्णय या 10 दिवसात मी घेतला, कमी झोपायचंय. कोणीतरी म्हणेल का कमी झोपायचंय? शेजारच्याला हलवून सांगा कमी झोप. आणि रविवारीला तर झोपूच नकोस, कारण जो रविवारी झोपतो तो मेलेला ख्रिस्ती. तो समजून घ्या, त्याला त्याच्यापासून दूर राहा. त्या व्यक्तीचा स्पर्श होऊ देऊ नका. जांभळ्या देणारा ख्रिस्ती मेलेला ख्रिस्ती, डुकल्या घेणारा ख्रिस्ती मेलेला ख्रिस्ती, शांत बसणारा ख्रिस्ती. ते बाजूने किती शांत आहेत. मला कमी झोपायचंय. जर सामर्थ्य पाहिजे, जर संजीवन पाहिजे, जर पेंटिकोटची आग पाहिजे, त्या मंडळीने जे केलं जर ते तुमच्या आणि माझ्याद्वारे व्हावंसं वाटतं, तर पहिली गोष्ट मला जेवणाला कट करावं लागेल, मला झोपेला कट करावं लागेल, आणि तिसरी गोष्ट जास्त प्रार्थना करायची. कोणीतरी म्हणा जास्त प्रार्थना. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, मोर प्रेयर मोर पॉवर. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, नो प्रेयर नो पॉवर. मग मी कोणत्या झोन मध्ये? मी ऐकतोय मोर प्रेयर, पण मी जर नो प्रेयर, तर देव माझ्याबद्दल बिलकुल संतुष्ट नाही. माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे सोने नाणं आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे मेंबर लोक आहे, 100 असो, 1000 असो, का लाख असो, पण देवाचे माझे नातेसंबंध जर दुभागलेले, दुरावलेले, व्यर्थ सगळं काही. मी करोडपती असेल, मी अब्जाधीश असेल, पण जर माझ्या जीवनात देवाची उपस्थिती नसेल, माझं जीवन जर सामर्थ्यहीन असेल, माझं जीवन जर फक्त नामधारी असेल आणि मी मेलेला ख्रिस्ती असेल, प्रिय भावांनो बहिणींनो, मी आपल्याला चॅलेंज करेल, चेक करा कुठून पडला. तू कुठून पडली याची आठवण कर. तू कुठून पडला याची आठवण कर. आणि कमी खा, कमी झोप आणि जास्त. मी फक्त या 10 दिवसात, लक्षपूर्वक ऐका, या 10 दिवसात मी फक्त 3 ते 4 तास झोपत होतो. 24 तासात 20 तास प्रार्थना, बायबल वाचन, प्रार्थना, बायबल वाचन, उपवास, प्रार्थना, बायबल वाचन. मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, अख्खी गल्ली माझा आवाज ऐकत होती. मी ढोरासारखा रडत होतो 10 दिवस. काय झालं माहिती नाही, काय घडलं माहिती नाही. मला कोणी कंट्रोल करू शकत नव्हतं. बायकोना लेकर, आय वॉज क्राईंग अँड क्राईंग. 10 दिवस फक्त अश्रू, प्रार्थना. आणि देवा तू पाहिजे, देवा तू पाहिजे, देवा तू पाहिजे, मला तू पाहिजे. मला पैसा नको, मला नाव नको, मला काही नको, मला तू पाहिजे. कोणीतरी म्हणेल का मला तू पाहिजे?
मी नवऱ्याला खुश केलं देवा, मी बायकोला खुश केलं देवा, मी नातेवाईकांना खुश केलं देवा, मी मंडळीला खुश केलं देवा, मी शरीराला खुश केलं देवा, मी सैतानाला खुश केलं देवा, पण तुला अजून खुश केलेलं नाहीये. आता उरलेलं जीवन तुझ्या नावावर, मला तुला खुश करायचंय, मला तुझ्यात जगायचंय, तू नाही तर काही नाही. हालेलुया. 10 दिवस 24 घंट्यात 1 ते 1.5 चपाती, 10 दिवस शरीराला 24 घंट्यात 3 ते 4 तास झोप, 10 दिवस, या 10 दिवसामध्ये रोज 20 तास प्रार्थना, बायबल वाचन, प्रार्थना, बायबल वाचन. 10 दिवसात माझं जे वजन आहे, कमीत कमी सांगतो मी तुम्हाला, 5 किलो वजन कमी झालं 10 दिवसात. ना चहा, ना दूध, ना मिल्क. बायको आणून दे, कार बंद करून दे, काहीच नको, तुझा माझा संबंध नाही. चल तिकडे जा, 10 दिवस मला सोडून दे. आता तू माझी बायको नाही, मी कोणाची तरी बायको आहे. ज्याला समजलं तोच आमेन म्हणेल. ख्रिस्ताची नवरीच आमेन म्हणू शकते. ख्रिस्ताच्या मंडळीत गडबड करणारे आमेन म्हणू शकणार नाहीत. ख्रिस्ताची नवरीच आमेन म्हणेल. आणि 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 या दिवसात हे वजन फार फार कमी झालं. मला कमी खायचंय, कमी झोपायचंय आणि जास्त. पास्टर मला म्हणे, पास्टर या तुम्ही दुपारी काय घेणार? म्हणलं काही नाही. का हो? मी फास्टिंग मध्ये असतो. मी फास्टिंग मध्ये, माझी बायको फास्टिंग मध्ये, माझा मुलगा फास्टिंग मध्ये, चर्च मध्ये अनेक जण फास्टिंग मध्ये. ते म्हणले मी पण चर्चला फास्टिंग मध्ये टाकतो. म्हणलं याला संजीवन म्हणतात. किती लोक उपवासात येतात? हात अर्धे हात समजायचं, अर्धा याच्यानंतर जाऊन खायचं, अनेकांचे नाही. बरं, नो प्रॉब्लेम. जोपर्यंत मी कमी खात नाही तोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही. जोपर्यंत मी कमी झोपत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही. आणि जोपर्यंत मी बायबल आणि प्रार्थना वाढवत नाही तोपर्यंत सामर्थ्य येणार नाही. पिढ्याचे ख्रिस्ती होताल, बिड्याचे ख्रिस्ती होताल, कपड्याचे ख्रिस्ती होताल, रविवारचे ख्रिस्ती होताल, नाताळाचे ख्रिस्ती होताल, पण देवाचे ख्रिस्ती कधीच होणार नाही. काही लोक आम्ही म्हणत आहेत, काही लोक जागृत आहेत. आमेन. पालक खुश, मंडळी खुश, पालक खुश. म्हणजे मी 20 वर्ष याच्यातच होतो ना, पण देव ना खुश. 10 दिवस झाले. 10 दिवसानंतर म्हटलं आता बास करू. एक प्रश्न, देव खुश आहे का? देव खुश आहे का? एवढी सेवा बास? नाही नाही नाही. 10 दिवसानंतर 10वा दिवस आला, 19 मे. तुम्ही जर 9 मे चेक केला गुगलला जाऊन, तर तो दिवस होता, मला नव्हतं माहिती पण देवाला गौरव असतो, तो दिवस होता हाच दिवस ज्या दिवशी येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला, जोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य मिळत नाही यरूशलेम मध्ये राहा. तुम्ही चेक करून घ्या गुगलला जाऊन. 9 मे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाच्या आठवणीचा दिवस आहे. त्याच दिवशी 2024 वर्षापूर्वी, म्हणजे मी मागच्या वर्षाला धरून बोलतोय, येशू ख्रिस्त स्वर्गात गेला होता आणि शेवटच्या आज्ञा होती, दीपक तोपर्यंत वाट पहा, तोपर्यंत थोडे सगळं, जोपर्यंत तुला सामर्थ्य मिळत नाही. मी बेस्ट मेसेज दिलं. युट्यूबला जा. मी अनेक मोठ्या मोठ्या मंडळीत गेलो, मला सगळ्या गोष्टी मिळाल्या. जेव्हा सेवक मला म्हटले काय तुमचं? म्हटलं संजीवन. एक जरी आज देवासाठी जगायला सुरू झाला, माझं प्रतिफळ फार मोठं असणार आहे. एक तरुण जरी उभा राहिला, एक पडलेला सेवक, थांबलेला सेवक जरी सुरू झाला, दॅट्स माय रिवॉर्ड. पैसे घेऊन काय करू? जेवण करून काय करू? सोनं घेऊन कुठं ठेवू? नाव कमवून कुठं ठेवू? हे सगळं बाहेर राहील आणि याच्या नादी लागून मी पण बाहेर राहील. पण जर मला आत जायचंय तर मला देवाला खुश करायचंय. आणि देव तोपर्यंत खुश होणार नाही जोपर्यंत प्रार्थना योद्धे उभे राहत नाही, जोपर्यंत मोबाईलवर विजय मिळवणारे योद्धे उभे राहत नाही, जोपर्यंत चर्च रविवारचं नाही रोज भरत नाही, प्रार्थना सुरू होत नाही. कौटुंबिक प्रार्थना वाढल्या पाहिजे, वैयक्तिक प्रार्थना वाढल्या पाहिजे, तरुणांच्या प्रार्थना वाढल्या पाहिजे, पास्टरांच्या प्रार्थना वाढल्या पाहिजे, मंडळींच्या प्रार्थना वाढल्या पाहिजे. मग सामर्थ्य येईल. आणि प्रार्थना तोपर्यंत वाढणार नाही जोपर्यंत कमी खात नाही, कमी झोपत नाही आणि जास्त प्रार्थना करते. लिसन दिस. 19 मे पेंटेकॉस्टल संडे 2024 जुना दीपक म्हटला, भास्कर आता 10-12 किलो कमी केलंस, 10 दिवस तू कोणात नाही येस, मोबाईल तुझी वाट पाहते, मंडळी तुझी वाट पाहत आहे, मित्र तुझी वाट पाहते. बाद झाला ड्रामा, चल रिटर्न आहे. जुना दीपक मला पण आवडलं ते. हे कोण करणार? विजेट बंद म्हणजे पाळकाचं बरंच काही बंद. 10 दिवस बंद सगळं. आमचं नगर फार दिलदार आहे. पाळकांना सर्वांगी खुश ठेवतात की पाळकांनी एवढं खुश राहू की देवालाच विसरावं. आम्ही तुम्हाला खुश ठेवतो, तुम्ही आम्हाला खुश ठेवा. देवाचा विषय कट. लिसन दिस. माझा अनुभव येत. लिसन दिस. 10 दिवस झाले म्हटलं, बस झालं, बंद करू.
प्रार्थना करत होतो मंदिरामध्ये. देवाचा आत्मा म्हटलं अजून 40 दिवस वाढव, कमी खायचं आणि जास्त प्रार्थना. 10चं कितीवर गेलं? 50. यांना 10 दिवस नव्हते सांगितलं, मी 10 दिवस ठरवले होते. यांचं 10 दिवसात भागलं, माझं 50 दिवसात पण भागना. देव म्हटलं 20 वर्ष इकडे तिकडे भटकलास, लोकांना खुश केलंय, आता तुला माझ्याजवळ थांबायचंय. 50 दिवस मोबाईल नाही, 50 दिवस कुटुंब नाही, 50 दिवस मित्र नाही, 50 दिवस कबर नाही, लग्न नाही, काही नाही. पाहून घ्या, मी देवासाठी 50 दिवस 1 चपाती 1.25 चपाती, 50 दिवस 3 ते 4 तास झोपणं, 50 दिवस 43 दिवसात मी माझं पहिलं बायबल वाचून पूर्ण केलं. त्या दिवसांमध्ये किती दिवसात? किती? 20 वर्ष वाचून होईना, 43 दिवसात वाचून. काय चार पण देवाला द्यायचं का? लिसन चर्च, मी किती भारी पाळक हे सांगून काही होणार नाही, पण माझ्या जीवनात देव काय करते हे सांगून बरंच काही होईल. मी अनेक वेळा बायबल वाचलं, पण 20 वर्षात बायबल पूर्ण करू शकलो नाही. सेवामध्ये पाळक साहेब, क्वायरमध्ये, रेसलमध्ये, जगमध्ये, पैसामध्ये, घराच्या गरजा गेलं सगळं चुलीत. मला देव पाहिजे. कोणीतरी आमीन म्हटलं का? 50 दिवस जवळ आले. 9 मे ते 26 जून ह्या 50 दिवसात प्रति दिवस मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, मी रोज भारतासाठी रडते, मी रोज महाराष्ट्रासाठी रडते, आणि मी रोज आपलं औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगरसाठी मी रोज रडते की प्रभू जे माझ्या जीवनात केलं ते प्रत्येकाच्या जीवनात होऊ दे, माझ्यापेक्षाही अजून चांगले काम होऊ दे. संजीवन दे संजीवन. आम्हाला नामधारीपणा नको, आम्हाला ओरिजिनल बनव. 50 दिवसामध्ये जे 20 वर्षात झालं नाही पास्टर आणि मंडळी ते झालं. 50 दिवसात अख्ख्या महाराष्ट्रातून लोक मला भेटतात. मी रूम मध्ये, लोक बाहेर. कोण हा पाळक? पहाटे पाठची प्रार्थना चालू, दिवसभर प्रार्थना, रात्रभर. तामिळनाडूहून लोक, कर्नाटकाहून लोक, अख्ख्या भारतातून मला मोठे मोठे सेवकांचे फोन. काय केलं तुम्ही? मला काय नाही झालं. एक विचार आला की देव खुश आहे का? या विचाराने मला 50 दिवस झालं. 50 दिवसात आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचलो, आणि ती जी आग ठिणगी पडली आमच्या शहरात पडली. अनेक पाळक संजीवी झाले, अनेक पाळकांनी प्रार्थना चालू केली संधीस. आणि 50 दिवस संपत असताना मी मंदिरात प्रार्थना करत होतो. प्रार्थना करत असताना मी ठरवलं 5 घंटे प्रार्थना करायची. किती घंटे? आणि 5 घंट्यानंतर मला माहिती मंडळी पळून जाईल. 5 घंटे फक्त प्रार्थना करायची, वचन नाही, गाणे नाही, फक्त. मी 5 घंटे ठरवले. माझ्या कानावर आवाज आला 50 घंटे. म्हणा 50 घंटे. कमी खायचं, कमी झोपायचं. मग 50 घंटे आला आवाज. मी माझ्या बायकोला बोलवलं, म्हणलं पालखी बाई 50 घंटे बसायचं. अहो कोणी येणार नाही, देव येईल ना. भास झालं. तू आम्ही पण येईल ना, बळजबरी बिचारी. 50 घंटे प्रार्थना ठरली. मी आव्हान केलं मंडळीला, पाळकांना, आणि लोकांना सांगितलं झोपायला येऊ नका. यायचं असेल तर प्रार्थनेला कोणी येऊ नका, जेवायला येऊ नका, झोपायला येऊ नका, कमी खायला या, कमी झोपायला, जास्त प्रार्थना करायला. आमचं अख्खं चर्च ओव्हरफ्लो होतं. ओव्हरफ्लो फक्त प्रार्थना करण्यासाठी. पाळकं तिथं होते, मंडळ तिथं होत्या, आणि ते 2 दिवस 2 रात्र डोळ्यात झोप नाही लागली मला. कंटिन्यू फक्त प्रार्थना होती, फक्त प्रार्थना. एक विचार, देव खुश आहे का? मी गातोय, देव खुश आहे का? मी प्रचार करतोय, देव खुश आहे का? मी जॉब करतोय, देव खुश आहे का? मी शिक्षण घेते, देव खुश आहे का? मी ख्रिस्ती जीवन जगते, माझा देव माझ्यावर खुश आहे का? सगळं खुश झाले. आणि जर देव ना खुश आहे, सगळं जग मिळवलं पण आपल्या जीवाचा नाश केला, काय लाभ? कोणीतरी टाळायचा पण माझ्या देवाला द्या. लिसन लिसन लिसन. 50 तास प्रार्थना चालू आहे. संजीवन कोणी थांबायला तयार नाही. 2 रात्र 2 दिवस मी असाच आहे. 50 तास. आणि हे 50 तास संपत असताना म्हटलं आता याला लवकर थांबू. आपली मंडळी वाट पाहती, लोक वाट पाहत आहे. 50 तास संपत असताना देवाचा आत्मा म्हटला 100 दिवस वाढव. टाळ्याचा अर्पण द्यायचं देवाला. याच्यासाठी टाळ्या नाही पडणार. अशा पाळकाला कमी लोक बोलवतात. तुम्ही का बोलवलं मला माहिती नाही. हे काय सुरू झालं? आम्हाला खुश करा ना, आम्हाला भविष्यवाण्या द्या ना, आम्हाला आवडणारे प्रचार करा ना. मी त्याच्या विरोधात नाहीये, तेच तर करत आलोय 20 वर्ष मी. जर माझा देव खुश नव्हता तर मी तुम्हाला कसं खुश करू? तो खुश तर तुम्ही खुश.
संत पौल म्हणतात, पास्टर्स आम्ही माणसाला खुश नाही करत, आम्ही देवाला खुश करतो. कमान, आम्ही देवाला खुश करतो. आमचं जगणं देव, आमचं उठणं देव, आमचं करणं देव, आमचं सर्व काही देव आहे. हे देवा मला तू पाहिजे, हे देवा मला तू पाहिजे. मला तुझ्या प्रेमात पडायचंय, मला तुझ्यावर प्रेम करायचंय, मला तुला असं शोधायचं की मी कधीच शोधलं नाही. मला कोणी पागल म्हणो, मैं तो मसीह के लिए पागल हूँ दीवाना. कमी खायचंय, पागल बनायचंय, कमी झोपायचंय आणि जास्त बायबल वाचायचंय, प्रार्थना करायची आणि गाणं डान्स पुरतं नाही. ओरिजिनल लिसन दिस. ज्यावेळेस 50 तास संपत देव मला 100, ओ माय गॉड हे काय चाललंय, तू आता शांत राहा, तुला मला खुश करायचंय ना. आता तू थांबला, आता हा नवीन दीपक मी हात धरलाय आणि आता मी तुला पहा कुठं घेऊन जातो. आता पहा मी तुला कुठे घेऊन जातो. मी पण म्हणलं देवा दे तुला कुठे न्यायचंय. पैसा आडवाला सरक, बायको आडवाली सरक, मेंबर आडवाले सरक. हो, माझ्या 2 बरगड्या तुटलेल्या, मी तुमच्याशी बोलत असताना आता 2 बरगड्या तुटलेल्या आहेत. मला असा माईक पण हातात घ्यायला लावलेला नाही. मला हे नव्हतं सांगायचं, पण मध्ये देवाच्या आत्म्याने बोलायला लावलंय आणि मी उपवासात पण. काय होईल ते होईल देवा, पण तू जाता कामा नये, तू जाता कामा नये. एक टाळ्याचा अर्पण आपण त्याला द्यायचंय. 10 सेकंद. Come on, sir. 10 सेकंद. शंडा बाबा रखा. हो, थँक्यू लॉर्ड. मी दिवसभर जरी बोललो हे संपणार नाही. मागच्या 19 महिन्यापासून मी देवाच्या पायावर पडलेलो आहे आणि असा पडलोय जसं कधीच नाही पडलेलो. ज्यावेळेस मी 50 दिवसाची उपवास प्रार्थना करतो, ते मला म्हटलं जा तुझ्या बायकोची माफी माग. एका नवऱ्याला सर्वात कठीण जर काय असेल तर बायकोची माफी माग. मी माझ्या बायकोला बोलून घेतला, हात जोडले, अश्रू ढाळे, कळत न कळत जे पण मी तुला दुखवलंय मला माफ कर. ती पण माझ्या गळ्यात पडली, रडायला लागली. असं का बोलतं म्हटलं, नाही मला देव पाहिजे. मी माझ्या मुलीला बोलवलं. देव म्हटलं बायकोने खुश नाही होणार, त्यांना पण बोलून घे. नंतर त्यांना म्हटलं मला माफ कर. एक बाप लेकरांना माफी मागते रडून, ते पण रडायला लागले. देव म्हटलं इथं झालं का, खुश केलं कुटुंब, आता मंडळीचे पाय धु. मंडळीचे पाय धुतले, मंडळीला माफी मागितली. देव म्हटलं इथंच नाही थांबायचं. काही लोकांचे पैसे तुझ्याकडे 20 वर्षापूर्वीचे, 15 वर्षापूर्वीचे आठवले, लगेच अकाउंटला गेलो, टाकू दिले. त्यांना फोन लावला, तुझे इथून घेतले होते, तुझे तिथून घेतले होते, तुझे हे राहिले होते, मला माफ कर. समोरचा पण म्हणत होता देवाला धन्यवाद. टाळ्याचा अर्पण जाईल का देवाला? टाळ्याचा अर्पण जाईल का देवाला? मागच्या रविवारी मी माझं या 17 महिन्यातलं 6वं बायबल वाचून पूर्ण केलंय. 6 वेळा. पहिलं बायबल 43 दिवसात, दुसरं बायबल 23 दिवसात, तिसरं बायबल 22 दिवसात, चौथं बायबल 21 दिवसात आणि 5वं बायबल फक्त 17 दिवसात. टाळ्याचा अर्पण देवाला देऊ. मैं तो मसीह के लिए पागल हूँ दीवाना हूँ, मैं तो मसीह के लिए पागल हूँ. मला आरोग्य पाहिजे. ते आरोग्य घेऊन नरकात गेली तर, ते आजार बरे झाले नरकात गेला तर, मला नोकरी पाहिजे, मला छोकरी पाहिजे, त्यांनी नरकात नेलं तर, देव पाहिजे म्हण, सगळा केर कचरा तुझ्या घरातून निघून जाईल आणि तुझ्यासारखा धनवान कोणी असणार नाही. कारण तुला देव लाभला. ज्याला देव लाभला त्याला जग लाभलो. हो हो हो, देव मला पाहिजे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.